हे बघा जर तुम्ही हे बघा हे पूर्ण ते कुठे हे बघा पूर्ण चेकिंग होत आहे. नाही 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 तेव्हा मला एक व्यक्ती अशी दिसली ती चक्क सिगरेट पित होती. तर आपण कुठे आहात याचं बाण असू द्या. ही शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इथे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता आणि स्वराज्याचं पहिलं तोरण लावलं होतं. तर तुम्ही या ऐतिहासिक वास्तूवरती असे नीच कृत्य करतात. तुम्हाला जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज वाटू द्या. स्पेसिफिक नहीं है, एक महाराष्ट्र के जो कंजर्वेशन रूल्स आते हैं ना, कंजर्वेशन नहीं है, ये सिगरेट पीना तो पब्लिक प्लेस में खड़ा है, आप नहीं कर सकते ऐसा कुछ नहीं. मतलब बेसिक तो सिविक सेंस होता है ना. आप बंद तो वो तो रखना पड़ेगा ना कि वो भी नहीं रखेंगे. बंद करो फिर इसको. बड़े बहुत ज्यादा हिस्टोरिकल इंपॉर्टेंस रखता है महाराष्ट्र की हिस्ट्री. कळलं का? तिथे खाली जाऊन मराठी आहे, मराठी आहे, ज्यादा नाही बोलले का? नाही मराठी आहेस का? मराठी असेल तर पहिला बंद कर. मग ते बंद करा, बंद करा आणि काय ना बंद कर. करू ना बंद कर. तर मला एक विनंती करावीशी वाटते की जे कोणी ट्रेक लीडर असतील, जे ग्रुप घेऊन येतात, की त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या की सिगरेट, दारू, कुठलेही नशिले पदार्थ आपल्या अशा गडकिल्ल्यावरती चालत नाही. आज जे मी कृत्य बघितलं अक्षरशः मनात खूप चीड आली होती. पण एक त्यांच्या व्यक्तीकडे बघितलं की आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे होते ते. मी त्यांचा सन्मान केला. पण त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं. उलट ते आमच्यावरती उज्जडबाजी करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे 7 वाजल्यात. आपण फनशे गावामध्ये दाखल झालेलो आहोत. ॲक्च्युली आजचा आमचा प्रवास आहे राजगड ते तोरणाच्या दिशेने. एका साईडला बघायला गेलं तर राजियांचा गड म्हणजे राजगड, आणि दुसरंच बघायला गेलं म्हणजे तोरणा, स्वराज्यातलं पहिलं तोरण म्हणजे तोरणा. भारत हा खोलवर रुजलेला इतिहास आणि विविध संस्कृतीचा देश आहे, जिथे भूतकाळाने विविध वास्तुशिल्प चमत्कारांच्या रूपात अविस्मरणीय आहेत. या रत्नामध्ये शांतपणे जुन्या काळातील किस्से सांगणारे किल्ले आहेत. एक किल्ला जो त्याच्या अफाट ऐतिहासिक महत्वामुळे उभा आहे तो म्हणजे राजगड. आज मी दुर्ग विहार ग्रुप सोबत आला होता. त्याच्यामुळे पायथ्याच्या गावी येईपर्यंत फारसे कष्ट जाणवले नाही. राजगड तोरणा रेंज ट्रेकचा आजचा पहिला दिवस. सकाळी 7च्या सुमारास फनसे गावातून प्रवासाला सुरुवात केली. राजगडावर जाण्यासाठी तसे पाहिले तर बरेच मार्ग आहेत. हा मार्ग चोर दरवाजाच्या दिशेने जाणारा आहे. आपला जो आजचा रस्ता आहे तो चोर दरवाजाच्या दिशेने आहे. सकाळचं वातावरण अगदी ताजतवानं. स्वराज्य चालवण्यासाठी राजधानीची गरज होती. तेव्हा महाराजांनी राजगडाची भौगोलिक रचना पाहून स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. महाराजांनी 25 वर्ष तब्बल इथे वास्तव्य केलं. इथला प्रत्येक पाऊल आणि पाऊल आपल्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे. तर राजगडच्या बाबतीत म्हणायला झालं, याचं आधी नाव होतं मुरंबदेव. साधारण मुरंबदेवचा उल्लेख पहिल्या शतकापासून येतो. म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन काळातील पहिला राजा होता. तर त्याच्या काळात हा टेहाळणीचा बुरुज होता. 40 किलोमीटरवर पसरलेला राजगड किल्ला प्राचीन भारतीय अभियांत्रिकी रचनेचे एक उज्ज्वल उदाहरण आहे. किल्ल्यावर अनेक उपसंरचना आहेत. त्यातील प्रत्येकाला वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक महत्व आहे. राजगड दुर्गाच्या मुख्य वास्तूमध्ये पद्मावती माची, संजीवनी माची, सुवेळा माची आणि बालेकिल्ला यांचा समावेश होतो. तर सध्या सह्याद्रीमधील आकर्षणाचा विषय म्हणजे ही कारवी. तर आपल्याला प्रत्येक गडावरती ही निळ्या कलरची कारवी पाहायला मिळते. कारवीच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं. निसर्ग सुख
अगदी जवळून घेऊ लागलो. तुम्ही सह्याद्री विहार फिरत असता राईट, तेव्हा हे तुम्हाला झाड दिसलं आहे, ठीक आहे. हे आहे हिरड्याचं झाड, ठीक आहे, हिरड्याचं झाड. तर हिरड्याच्या झाडाला तुम्ही बघू शकता तरी फळं आहेत. तर तुम्हाला एक दाखवतो मी फळं, ठीक आहे. हां, तर बघा हे जे फळ आहे राईट, तर हे फळ बेसिकली काय आहे, तर हे हिरड्याचं फळ आहे. तर सह्याद्रीमध्ये जेव्हा तुम्ही फिरता राईट, तेव्हा तुम्हाला थकवा लागतो, तर हा हिरड्याचा फळ तुम्हाला जास्त उपयोगाला येतो. कारण की हे खायला थोडंसं तुरट लागतं स्टार्टिंगला, बट नंतरला खाल्ल्यानंतर थोडंसं गोड असतं, ठीक आहे. तर ह्याने काय होतं, पहिले पत्र तुमच्या जिभेला जे छाले पडलेले असतात ते छाले नष्ट होतात. सेकंड थिंग, तुम्हाला जो थकवा लागलेला असतो तो थकवा ह्याच्यातनं गायब होतो. तर हे तुम्हाला सह्याद्रीमध्ये एका प्रकारे मतलब ना की ग्लुकोजसारखं आहे, जे तुम्ही बिंदास खाऊ शकता, ठीक आहे. इथून मार्ग जरा खडतर आहे, पायवाटा चिकट झाल्या आहेत. वाट जरा क्रिटिकल आहे, तर त्यासाठी उत्तमरित्या अशा रिलिंग लावलेल्या आहेत. वाटेत माकड दिसलं, जबरदस्ती बॅग चेक करू लागला, पण त्याला त्यात काही दिसलं नाही. खाऊसाठी माकडे अंगावर धावून येतात, म्हणून अशा ठिकाणी बॅग व्यवस्थित लावून ठेवा. शेवटी आपण चोर दरवाजा गाठला आणि राजगड दुर्गामध्ये आपला प्रवेश झाला. तर अशा पद्धतीने आपण बऱ्याच पायपिटीनंतर आपल्याला चोर दरवाजाचं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, आहे हा चोर दरवाजा. मुरुंबदेव तसा टेहाळणीचा बुरुज. सातवाहन, यादव, आदिलशाही, निजामशाही यांच्या काळात फक्त इथे टेहाळणी होत असे. जेव्हा हा गड छत्रपतींच्या ताब्यात आला तेव्हा खरा ह्या दुर्गाचा जीर्णोद्धार झाला. छत्रपतींनी याला गडांचा राजा बनविला. गडावरील बऱ्याचशा वास्तू छत्रपतींच्या काळात बांधल्या आहेत. तर जवळजवळ 25 वर्ष महाराजांनी या गडावरती वास्तव्य केलं होतं. म्हणजे इथला पत्ता न पत्ता, माती न माती, प्रत्येक कण महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला आहे. तर आपण पद्मावती तलावापासून पायऱ्या चढत वरती आलो तर लगेच आपल्याला बघा इथे सईबाईंची समाधीचं दर्शन होते. तर सईबाईच्या बाबतीत म्हणायला गेलं तर सईबाई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची आई. त्यांचं देहांत ह्याच गडावरती झालं होतं. म्हणजे राजगडाने आपल्याला काय काय दाखवलेलं आहे. जिजामातेचं सुद्धा देहांत याच गडावरती झालं होतं. तर सईबाईंचं देहांत सुद्धा याच गडावरती झालं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय संतान म्हणजे राजाराम महाराज यांचा जन्म सुद्धा ह्याच गडावरती झाला होता. म्हणजे भला मोठा इतिहास या राजगडाला लाभलेला आहे. राजगडाचा घेरा 40 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. संपूर्ण दुर्ग फिरण्यास 2 दिवस सुद्धा कमी पडतील, इतका बलामोठा दुर्ग आहे. इथे खूप साऱ्या ऐतिहासिक वास्तू सुद्धा आहेत. जितक्या आपण दाखवू तितक्या आपल्याला कमी पडतील. संपूर्ण गडाभोवती राजवाडे, शाही राजवाड्यांचे अवशेष पसरलेले आहेत. तसेच खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत, सदर आहेत, तोफखाने आहेत, चोर दरवाजे आहेत, मंदिरे आहेत, तलाव आहेत. गडाला परिपक्व अशी तटबंदी आहे. पद्मावती, संजीवनी, सुवेळासारख्या मजबूत माची आहेत. गगनाला भिडणारा बालेकिल्ला आहे. तोफांचा गाव सहन करणारा चिलखती बुरुज आहे. गायमुखी, महाद्वार यासारखे भरीव भक्कम महादरवाजे आहेत. एवढ्या साऱ्या इथे वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. एक परिपक्व दुर्ग म्हणजे दुर्गराज राजगड. तर इथून पुढे आपण बालेकिल्ल्याकडे निघालो आहोत. आता बालेकिल्ला कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. पायऱ्या एकदम प्रॉपर आहेत. आपण इथे फक्त 4 वाजेपर्यंत आहोत. त्यावेळेत जेवढ्या वास्तू आपल्याकडून करता येतील तेवढ्या आपण प्रयत्न करू. आता निघालो बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ला म्हणजे राजगडाचा सर्वोच्च भाग. साधारण 20 ते 25 मिनिटांचा कालावधी इथून लागतो. अशा पद्धतीने आपण येऊन पोहोचलो बालेकिल्ल्याच्या महादरवाजापाशी. बघा एकदम उत्तमरित्या अजूनही तटस्थ असा उभा आहे हा दरवाजा. बालेकिल्ल्याच्या वरती दुकानचं साम्राज्य खूप जास्त प्रमाणात आहे. पाऊस, हवा, धुकं यात संपूर्ण गड हरवला होता. बालेकिल्ला हा किल्ल्याचा सर्वात उंच आणि सर्वात सुरक्षित भाग होता. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन सुद्धा होते. इथे चोर दरवाजा
आणीबाणीच्या काळात वापरला जाणारा गुप्त सुटका दरवाजा आहे. बालेकिल्ल्यावर जननी देवी मंदिर, चंद्रकोर तलाव, पाण्याच्या टाक्या, ब्रह्मेश्वर मंदिर, बाजारपेठ, शाही राजवाडे, सदर अशा बऱ्याचशा वास्तू आपल्याला बघायला मिळतात. तर खरं तर बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च भागावरती आहे आणि संपूर्ण गडाभोवती राजवाड्याचे अवशेष पसरलेले आहेत आणि ह्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी 25 वर्ष वास्तव्य केलं होते. तर आता मला असं वाटतंय की एखाद्या आम्ही स्वर्गात आलेलो आहोत आणि इकडचं संपूर्ण वातावरण बघा एकदम दुःखमय झालेलं आहे आणि त्याच्यात आपण आहोत आणि एकदा असं वाटतंय आम्हाला की आपण एकदम इतिहास काळात आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जरा इथे आलात तर ही वास्तू जरूर बघा, कारण की ही इथला प्रत्येक दगड आणि माती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. बालेकिल्ल्यावर खूप जास्त टाइम आपण घालविला. आता आपण निघालो सुवेळा माचीकडे. सुवेळा माचीपर्यंत पोहोचण्यासाठी इथून 40 ते 45 मिनिटांचा कालावधी लागतो. बालेकिल्ल्यापासून निघालो आता सुवेळा माचीकडे. सर्वत्र दुकानांचं साम्राज्य आहे. विशेष म्हणजे राजगड किल्ला इतिहासातील अनेक महत्वाच्या घटकांचा साक्षीदार आहे. याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पार्श्वभूमी होती. मुघल आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढाईत हा किल्ला मराठ्यांसाठी महत्वाचा तळ होता. अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो चिलखती बुरुजापाशी. हा अजस्र दोन्ही कातलकड्यांनी अभेद्य असा चिलखती बुरुज आहे. चिलखती बुरुजावरून सुवेळा माची बघण्यासाठी वरती गेलो, पण जास्त धुक्या कारण स्पष्ट काही दिसत नव्हतं. तसाच पुढे निघालो सुवेळ्याच्या दिशेने. राजगड दुर्गाचा ऐतिहासिक संदर्भ समजून घेतल्यास त्याचे भारतीय इतिहासातील महत्व स्पष्ट होते. तर हा किल्ला एक केवळ किल्ला नव्हता, तर एक समृद्ध राजकीय केंद्र आणि मराठा साम्राज्याच्या लवचिकतेचा दिवा होता. राजगड किल्ल्याचा प्रत्येक दगड शौर्य, विजय आणि अमर्याद चैतन्याच्या कहाणींनी घुमतो आणि आपल्याला त्याच्या आकर्षक भूतकाळात खोलवर जाण्याचा इशारा देतो. फायनली अथांग प्रयत्नानंतर सुवेळा माचीचं दर्शन. मित्रांनो, ही आहे सुवेळा माची. बघा एकदम दाट धुक्यामध्ये हरवलेली. इथे पण दाट धुके होती. समोरचा व्ह्यू काही दिसत नव्हता. तसाच परत निघालो पद्मावती मंदिराच्या दिशेने. तिथे आपली जेवणाची सोय आहे. गरमागरम जेवणावर ताव मारला तशी बॉडी रिलॅक्स झाली. आपल्याकडे जास्त वेळ नाही, कारण 4 वाजेपर्यंत आपण इथून संजीवनी माची आणि तिथूनच अळू दरवाजाकडून तोरण्याच्या दिशेने निघणार आहोत. अजून आपला पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा बाकी होता. दोन्ही दरवाजे एकसाथ होणार नाही हे मला माहित होते. त्याच्यामुळे मी पाली दरवाजाकडे जाण्याचे ठरविले आणि निघालो पाली दरवाजाकडे. इथून साधारण 15 ते 20 मिनिट लागतात पोहोचण्यासाठी. ही छत्रपतींच्या काळातील शाही वाट आहे. पुढे गोमुखी आकाराचा दरवाजा दिसून आला. बऱ्याच दुर्गावर आपल्याला ही रचना बघायला मिळते. तर आपला पाली दरवाजा सुद्धा उत्तमरित्या बघून झालेला आहे. तर आपण इथून आता थेट निघणार संजीवनी माचीकडे. आता आपण निघालो संजीवनी माचीकडे. पण एक समस्या होती, ती म्हणजे दाट धुकं आणि वारा यांचा सामना आपल्याला करावा लागणार होता. इथून पुढे आपला प्रवास एकदम ऍडव्हेंचर आणि साहसपूर्ण होणार आहे. संजीवनी माचीच्या दिशेने प्रवास चालू आहे, पण धुक्याचं दाट साम्राज्य दिसून येत आहे. आता यालाच हेच मोठं आपल्याकडे आव्हान आहे. कधीपासून आपण परिसर स्वच्छ होण्याचा वाट बघत होतो, पण ते काय झालं नाही. पावसाळ्याचे महिने गडाच्या सौंदर्यात भर घालतात. हिरवगार परिसर डोळ्यांचा आनंद देणारा ठरतो. तथापि या महिन्यात ट्रेकिंग करणे थोडे आव्हानात्मक असू शकते. त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तर आपण संजीवनी माचीच्या वरून चालतोय. धुक्यासोबत आता पाऊस पण पडतोय.
तर आपण संजीवनी माची व्यवस्थित बघितली नाही. त्याचं कारण म्हणजे जास्त प्रमाणात असलेला फॉग आणि वरू राजाचं आगमन. खरं तर आपण आता राजगडातून एक्झिट मारलेला आहे. तोरणा दरवाजातून 5:30च्या सुमारास राजगड सोडला. आता प्रवास चालू झाला तोरणाच्या दिशेने. इथून पुढे पूर्ण जंगल प्रवास होणार आहे. त्यात पाऊस, हवा, धुकं, पडणारा अंधार यांचा सामना करावा लागणार आहे. प्रवास खूप चित्तथरारक होणारा आहे. पुढे आहे घनदाट जंगल, घसरणाऱ्या पायवाटा आणि दोन्ही साईडून खोल दरी. मित्रांनो, ह्याचा पहिला भाग मी इथे संपवतो. भेटूया लवकरच राजगड ते तोरणाच्या दुसऱ्या भागात. आता 6:30 वाजलेले आहेत आणि हळूहळू जंगलामध्ये अंधार व्हायला लागलेला आहे.